श्रीराम. आपण 9व्या दशकातील 7वा समास विकल्प निरसन याच्या चिंतनाला आजपासून सुरुवात करणार आहोत. श्रोतेहो, हे आपलं आजचं निरूपण क्रमांक 345. आपण या 9व्या दशकामध्ये ज्याचं शीर्षक समर्थांनी गुणरूपाचा दशक असं ठेवलेलं आहे, त्यामध्ये या प्रत्येक दृश्य जगातल्या वस्तूच्या अंतर्यामी वसणारी जाणीव आणि त्याचं व्यक्त रूप, या दोघांच्या मध्ये अज्ञानवश आसक्त झालेला जीव, ही त्रिपुटी सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यामध्ये समर्थांनी सर्वप्रथम या रूपाच्या आधाराने निर्माण झालेल्या सृष्टीचं अस्तित्व आपल्याला समजावून सांगितलं. त्याचबरोबर मागच्या समासामध्ये या प्रत्येक वस्तूच्या अंतरंगामध्ये वसणारी जाणीव कशी आहे, या जाणीवेच्या आधाराने या दृश्य जगाचा विस्तार तो कसा झाला, या जाणीवेचा वाहक तो वायू तो कोण, या सर्वाचं चिंतन आपण बघितलं. समर्थांच्या या विकल्प निरसनाच्या समासाच्या सुरुवातीला पुन्हा एकदा श्रोत्याने काही चिकित्सा निर्माण केल्या आणि समर्थ माऊली देखील अत्यंत प्रेमाने पुन्हा या चिकित्सांचं निवारण करण्याच्या दृष्टीने बोलू लागली. श्रोतेहो, अज्ञानी जीवाच्या प्रश्नांना अंत नाही आणि संतांच्या करुणेला देखील मर्यादा नाही. आपल्या अंतरंगात येणारी प्रत्येक जिज्ञासा संत त्याच्या अत्यंत करुणाप्रधान शब्दाने आपल्या अंतःकरणातले सर्व संदेह शांत करण्याच्या दृष्टीने बोलत असतो. त्यांच्या बोलण्याच्या मागं आणखीन कुठलंही कारण नाही, त्यामध्ये अनुमान नाही, केवळ प्रचिती आहे. आणि हे प्रचितीचे शब्द म्हणजे जणू काही औषध आहे. श्रोतेहो, जो कोणी हे प्रचितीचे शब्द ऐकतो त्याच्या अंतःकरणातले संदेह हे स्वाभाविकपणे दूर होऊ शकतात. असं हे विकल्प निरसनाचं समर्थ माऊलीच्या कृपेने सुरू झालेल्या या समासाचं चिंतन. कुठला विकल्प आहे या समासामध्ये? प्रामुख्याने 2 विकल्पांची चर्चा इथं जी श्रोत्याने विचारलेल्या प्रश्नांच्या आधाराने समर्थ रामदास रूपी वक्ता बोलू लागलेत, त्यातील प्रथम चिकित्सा आहे ती म्हणजे जर जाणीव निर्माण झाली तर जाणीवेला राहण्याचं घर ते कुठलं होतं. आणि दुसरा प्रश्न असा की या दृश्य जगामध्ये जे जे काही म्हणून आपल्याला सचेतन या रूपाने दिसतं, जे जे काही या देहाच्या आधाराने येतं, त्या प्रत्येकाला पुनर्जन्म आहे की नाही, या 2 प्रश्नांचं चिंतन समर्थांनी या समासात घेतलंय. पुनर्जन्माची चर्चा हा तर तुम्हा आम्हा प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय, की मी मागच्या जन्मामध्ये काय केलं होतं म्हणून मला असा जन्म मिळाला. हे तर परवलीचं वाक्य आपण अनेक ठिकाणी ऐकतो. अनेक लोक कर्म देखील भयभीत होऊन करत असतात, कारण की त्यांना भीती असते की जर आपण ही कर्म नीट केली नाहीत तर आपल्याला पुढचा जन्म चांगला मिळणार नाही. श्रोतेहो, भीती हा खरं तर परमार्थामधला आपणच निर्माण केलेला एक मोठा अडथळा आहे. जोपर्यंत मृत्यू हा आपल्यासाठी सोहळा होत नाही तोपर्यंत खरं तर आत्मज्ञानाचे दरवाजे अजूनही उघडलेच नाहीत असं समजावं. अशा या मृत्यूच्या विषयी निर्भय करणारा हा विकल्प निरसनाचा समास समर्थ सांगू लागतात. श्रोता नेहमीप्रमाणे आपली जिज्ञासा समर्थांच्या समोर ठेवतो. ते म्हणतात, आधी स्थूळ आहे एक, तरी मग अंतःकरण पंचक, जाणतेपणाचा विवेक स्थूळाकरिता, तैसेची ब्रह्मांडे विण काही, मूळ मायेसी जाणीव नाही, स्थूळाच्या आधारे सर्वही कार्य चाले, ते स्थूळची नसता निर्माण, कोठे राहेल अंतःकरण, ऐसा श्रोती केला प्रश्न, याचे उत्तर ऐका. सर्वप्रथम प्रश्न नीट समजून घेतला म्हणजे उत्तराची भूमिका देखील नीट समजता येते. श्रोत्याचा प्रश्न असा आहे की निर्गुण निराकार ब्रह्मस्वरूपामध्ये जाणीवेची निर्मिती झाली, या ईश्वराधिष्ठित असलेल्या या मूळ प्रकृतीची निर्मिती झाली आणि या मूळ प्रकृतीच्या अंतःकरणात या संपूर्ण विश्वनिर्मितीची बीज सामावली आहेत. आणि ही जाणीव जर संपूर्ण ब्रह्मांडाला व्यापून उरलेली आहे म्हणजे एक प्रकारे या स्थूलाच्या अधिष्ठानावरती ही सर्व जाणीव कार्य करते. जर ईश्वर या संपूर्ण जगाचा नियंता आहे तर या ईश्वराला सत्ता असल्याशिवाय ईश्वर कसं म्हणायचं? म्हणजे स्थूलाची निर्मिती झाली नाही त्याच्या आधीच ही मूळ माया संपूर्ण विश्वाची बीज अंतःकरणामध्ये घेऊन निर्माण झाली.
हे तर्काच्या आधाराने काही कळू शकत नाही. श्रोतेहो, या निर्गुण निराकाराची चर्चा आणि भगवंताच्या सगुण लीला यामध्ये एक विलक्षण साधर्म्य आहे. सगुण आणि निर्गुण हा तर आपला अज्ञानवश भेद आहे की त्या लीला वेगळ्या आणि निर्गुण वेगळं. रामायणामध्ये जेव्हा बिभीषण आपल्या सर्वस्वाचा त्याग करून रामाच्या चरणी आला, त्या रामेश्वरच्या जवळ जेव्हा तो त्या समुद्रकिनारी उतरला, तेव्हा रामाने सर्वांना प्रश्न केला की काय करावं, हा तर आपल्या शत्रूचा भाऊ आहे, नीती काय सांगते. यावरती सुग्रीव रामाच्या इतक्या निकट पण अजूनही रामाचं स्वरूप न जाणलेला, त्यावरती सुग्रीव रामाला म्हणतो की अरे हा तर शत्रूचा भाऊ आहे, मायावी आहे, तो आपली सगळी माहिती काढण्यासाठी आला असेल, याला आपण थेट तुरुंगामध्ये बंद करून टाकावं. यावरती राम म्हणतो की अरे तू नीती तर नीट सांगितलीस मला, पण काय करू रे, माझा पण असा आहे की शरणागताचं रक्षण करणं हेच माझ्या जीवनाचं खरं ब्रीदवाक्य आहे. त्याला जसा असेल तसं माझ्याकडे घेऊन या, कारण की मला सन्मुख होणं हे अत्यंत दुर्मिळ असं एक योग आहे. त्यामध्ये तुलसीदास म्हणतात की जन्म कोटी अघ नासही तबही, सन्मुख होई जीव मोही जब जबही, जन्म कोटी अघ नासही तबही. रामाला सन्मुख जाणं हे अत्यंत अवघड आहे. असा हा बिभीषण सर्वस्वाचा त्याग करून रामाला सन्मुख झाला. त्या सरशी रामाने जी लंका जिंकली नव्हती, त्या लंकेचा लंकेश म्हणजे त्याचा राजा असा राज्याभिषेक करून शिक्कामोर्तब करून बिभीषणाला स्वीकारलं. म्हणजे जी अजूनही नगरी आपल्या ताब्यात आला नाही, ती नगरी ताब्यात आल्यानंतर राजा आपण तिथं ठेवतो, मग राजाचा राज्याभिषेक होतो, हा तर्कवाद आहे. पण सगुण लीलेमध्ये ह्याच्या सगळं उलट. प्रथम राज्याभिषेक, मग राज्य जिंकणं आणि मग त्याला राज्यपद देणं, हे सगळं विलक्षण आहे श्रोत्यो. त्यामुळे सर्वात प्रथम ही सूक्ष्म जाणीव निर्माण झाली जिला कुठलंही अधिष्ठान नव्हतं. ती तर प्रत्यक्ष ईश्वर होती, ती स्वसंवेद्य होती. तिच्या अंतःकरणामध्ये या संपूर्ण विश्वनिर्मितीची बीजे आली आणि मग तिने या स्थूल जगाचा एक प्रकारे निर्माण करण्याचा आपला संकल्प, जो सत्य संकल्प होता, तो सुरू केला. आपण म्हणाल की आम्हाला हे तर्काच्या आधाराने कसं समजेल? समर्थ प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्याला प्रचितीच्या आधाराने देतात, पण व्यवहार सोडत नाहीत. समर्थ माऊली म्हणते की समुद्रकिनारी आपण जाता, नदीमध्ये आपण जाता, तिथं आपण बघतो की अनेक प्रकारचे कृमी कीटक त्या शंख शिंपल्यांमध्ये निर्माण होत असतात. शंख शिंपी घुला कवडे, आधी त्यांचे घर घडे किंवा आधी निर्माण किडे हे विचारावे. आपण हा विचार करून बघावा की शंख शिंपले, लहान मोठ्या कवड्या ही ज्यांची घरं आहेत, ते किडे आधी निर्माण होतात का घरे आधी निर्माण होतात? यावरून समर्थ आपल्याला एकच सांगू इच्छितात की सर्वात आधी सूक्ष्म निर्माण होतं आणि मग सूक्ष्मातून स्थूल निर्माण होत असतं. श्रोतो, याचं साधं उदाहरण आपण आपल्या जीवन व्यवहाराकडे बघून देखील समजू शकतो. असं विचार करा की आपल्यापैकी प्रत्येक जण कधी ना कधीतरी आयुष्यामध्ये घर बांधतो किंवा घर विकत घेतो. हे घर बांधतो किंवा घर विकत घेतो हे प्रथमतः कुठं येतो? आपण प्रथमतः घर घेतो का प्रथमतः विचार करतो? अर्थातच आपण सर्वप्रथम मनामध्ये तशी इच्छा निर्माण करतो की मला घर घ्यायचंय. मग त्या दृष्टीने आपण प्रयत्न करतो आणि प्रयत्न करता करता एका टप्प्यावरती ते स्थूल घर आपल्या हातामध्ये येतं. म्हणजे समर्थांचा हा सिद्धांत अगदी योग्य आहे. आम्ही अंतर्मुख होऊन या सिद्धांतांचा विचार करत नाही. यामध्ये समर्थांना तो प्रश्न विचारून काय त्रास द्यायचा? सर्वात प्रथम सूक्ष्म निर्माण होतं आणि मग सूक्ष्मातून स्थूल निर्माण होतं. त्यामुळे मूळ माया सर्वप्रथम निर्माण झाली आणि मग या मूळ मायेने स्थूलाचं निर्माण केलं, यात कुठलीही शंका नाही. आणि ज्या पद्धतीने आपण एकदा घर घेतलं की त्या घरातल्या प्रत्येक गोष्टींमध्ये जसे आपण भरून जातो, त्यामध्ये ममत्व निर्माण करतो, हे माझं आहे, ही आसक्ती जशी आमच्या अंतरंगामध्ये नेणीव रूपाने तयार होते, तसा हा भगवंत संपूर्ण विश्वाला व्यापून त्याचा नियंता होऊन अनासक्त राहून केवळ जाणीव रूपाने या ब्रह्मांडामध्ये भरून उरतो. आणि या ब्रह्मांडामध्ये भरून उरलेला हा ईश्वर जो जाणीव स्वरूप आहे, तोच आमच्या पिंडाला देखील व्यापून उरतो. ब्रह्मांडामध्ये तर हा जाणीव रूपाने व्यक्त झालेला जीव पिंडाला देखील जाणीव रूपाने भरून उरतो. हे माझं वाक्य आपण नीट समजून घ्या. जाणीव म्हणजे जिवंतपणा आहे श्रोत्यो.
हे जिवंतपण आमच्या प्रत्येक पिंडामध्ये आम्हाला स्पष्टपणे दिसतं. आपण बघतो की देह त्यागल्यानंतर देह तर तसाच्या तसाच असतो. 2 हात, 2 पाय, तेच डोळे, तेच नाक, सर्व काही देहाचे अवयव तसेच्या तसेच असतात. पण हा निस्तब्ध झालेल्या देहाला कोण सोडून जातं? कुठली गोष्ट त्याला अचेतन करून टाकते. कुठली गोष्ट या देहाच्या शेजारी येऊन बसलेली असते. ती आमच्या अंतरंगामध्ये वसणारी जाणीव, जी आम्हाला सचेतन, आम्हाला ऊर्जा देत होती, जी शक्ती प्रदान होती, जी ज्ञानमय होती, जी नादमय होती, अशी ही जाणीव या देहाला सोडून गेली आणि हा देह अचेतन झाला. किंबहुना संतांनी देखील ज्या प्रेतांना उठवलं त्यामध्ये नेमकं काय झालं असेल? शास्त्रीय दृष्ट्या जर आपण याचा विचार केला तर ही अंधश्रद्धा नाही, हा चमत्कार नाही, ही भोंदूगिरी नाही. यामध्ये केवळ जो सूक्ष्मदेह या देहाच्या भोवती बसला होता, त्याची एक जी जुडलेली तार अजूनही देहाबरोबर होती, ती तार, तो नेटवर्क, ती ऑप्टिकल फायबर पुन्हा एकदा संतांनी त्या देहाशी प्रस्थापित केली आणि तो देह जिवंत झाला, तो देह सचेतन झाला. त्यामुळे या देहाला व्यापून उरते ती आपल्या अंतरंगामध्ये वसणारी जाणीव. आणि या जाणीवेचं जर कुठलं स्पष्ट रूप आमच्या जीवनामध्ये असेल तर ते आमचं मन आहे. श्रोतेहो, जाणीव ही पिंडामध्ये जेव्हा आपल्याला कुठल्या एखाद्या पंचेंद्रियाच्या आधाराने जाणून घ्यायची असेल तर ती अतिसूक्ष्म मनाच्या आधाराने. मन हे जाणीवेचं पिंडातलं व्यक्त रूप आहे. ज्या पद्धतीने ब्रह्मांडाला व्यापून उरलेली जाणीव कुठल्याही एक्सरे मशीननी, कुठल्याही इन्फ्रारेडनी, कुठल्याही प्रकारच्या उपकरणाच्या आधाराने आपल्याला शोधून दाखवता येत नाही, त्याप्रमाणे आज वैद्यकीय शास्त्र इतकं पुढे गेलं, शरीराचा अगदी प्रत्येक अवयव आज तिच्या बुद्धिमत्तेच्या कक्षेत आला. पण मनुष्याचं मन, जे मन या देहाला नाचवतं, जे मन या देहाच्या आधाराने अनंत कार्य करून घेतं, जे मनच मुळी आमच्या प्रत्येक संकल्प विकल्पाचं खरं कारण आहे, ते मन या वैद्यकीय शास्त्राच्या कॅमेऱ्यामध्ये का सापडत नाही? काय कारण असेल? ज्या पद्धतीने जाणीवेचा विकास परब्रह्मापासून या दृश्य जगाकडे वायू रूपाने होतो, तसं आमच्या अंतःकरणामध्ये वसणारं मन हे देखील वायुरूप आहे. आणि वायुरूप असल्यामुळं ते कुठल्याही गोष्टीमध्ये सापडत नाही, कुठल्याही मशीनमध्ये त्याला आम्ही शोधू शकत नाही. या मनाचं रूप अत्यंत सूक्ष्म आहे. हे मन आमच्या जीवनामध्ये आम्हाला अनेक संकल्प विकल्पांना भाग पाडतं. हे मन शक्तिमय देखील आहे. जर याला शक्ती नसती तर हे चळणवळण इतक्या वेगाने करू शकलं का असतं का हो? आत्ता आपण बोलता बोलता एका क्षणामध्ये किंबहुना त्याच्याही पेक्षा कमी वेळात आपण सूर्याच्या पृष्ठभागावर या मनाच्या आधाराने जाऊन येऊ शकतो, चंद्रावरती जाऊन येऊ शकतो, समुद्राचा तळ गाठू शकतो. अशी विलक्षण शक्ती या मनामध्ये आहे. हे मन ज्या सद्गुरूच्या ताब्यामध्ये जर आपण दिलं की काय होतं? आपण दररोज सगळेजण मारुती स्तोत्र म्हणतो बघा. त्यामध्ये समर्थांनी एक सुंदर ओळ रचून ठेवली आहे, मनासी टाकिले मागे गतीसी तुलना नसे. हे तर हनुमंताचं लौकिक वर्णन आहे की ते मनाच्या वेगापेक्षाही अधिक वेगाने त्या आपल्या इस्पित देहाकडे जाऊ शकतं. पण मनासी टाकिले मागे गतीसी तुलना नसे, यामध्ये आणखीन सुंदर असा एक श्लेष आहे. तो म्हणजे ज्याने आपल्या मनाला मागं टाकण्याची वृत्ती आणली, म्हणजे जे मन सद्गुरूचं अनुगामी झालं, त्याची गती म्हणजे त्याच्या सद्गतीची तुलना ही कशाशी होऊ शकत नाही. हे देखील तितकंच खरं. त्यामुळे वायुसुत हनुमान हेच या मनाचा जर खरा वाहक झाला, जर आपलं मन त्याच्याशी संलग्न झालं, तर खऱ्या अर्थाने आपल्या अंतःकरणात हा परमार्थ उदयाला येऊ शकतो. याला संतांनी अनुसंधान असं नाव दिलं की ते मन सतत या सगुण रूपाचं, या परमार्थिक असलेल्या तत्वांचं चिंतन करत त्याचं अनुगमन करत राहील. श्रोतेहो, या मनाच्या या विलक्षण प्रवृत्तींच्या आधाराने हे मनच आम्हाला जाणीव आणि नेणीव या दोन्ही टोकांकडे घेऊन जाऊ शकतं. मन त्याच्या शुद्ध स्वरूपामध्ये जाणीवेपर्यंत जाऊ शकतं, यात काही शंका नाही. मन हे ब्रह्मस्वरूपापर्यंत जाण्यासाठी असमर्थ आहे, पण जाणीवेपर्यंत, या जाणीवेच्या शुद्ध रूपापर्यंत, या मूळ प्रकृतीपर्यंत जाण्यासाठी मन हे अत्यंत सामर्थ्यवान आहे, यात काही शंका नाही. आणि हे सगळं जाणून सर्व संतांनी प्रत्येकाच्या मनावरती कार्य केलंय. संतांनी कधी बुद्धीवरती कार्य केलं नाही. कुठलाही संत आपल्याला संस्कृतची अवघड प्रमेय सांगणार नाही. कुठलाही संत आपल्याला एखादं जाड पुस्तक वाचा
आणि त्यावरती विचार करा असं सांगणार नाही. तो साधं सोपं भगवंताचं नाम देईल. तो आपल्याला अत्यंत करुणावश प्रपंचातले दाखले देईल, कारण त्याला माहिती आहे की मनुष्याच्या बुद्धीवरती काम करून त्याला कधीच या परमार्थाची प्राप्ती होणार नाही. बदलायचं असेल तर मनाला बदललं पाहिजे. मन बदललं की सगळं बदललं, आणि मन जर तसंच राहिलं तर सगळं बदलू नये. ही बुद्धी बदलू नये, मनुष्याचे संकल्प विकल्प बदलत नाही. याचं काय कारण असेल श्रोतेहो? आपण बघतो की मुंग्या असतात ना, त्या वारुळामध्ये अनेक अन्नाचे कण घेऊन जात असतात. हे अन्नाचे कण या मुंग्या वेगवेगळ्या ठिकाणून गोळा करून आणतात आणि आपल्या वारुळामध्ये त्याचा एक गोळा तयार करत असतात. आपल्या अंतःकरणाचं चित्त देखील या मुंग्यांच्या वारुळासारखं आहे. बरं, या मन, बुद्धी, चित्त, अहंकार आणि अंतःकरण, हे जे आपलं अंतःकरण पंचक आहे ना, हे एकमेकांशी सिरीजमध्ये जोडलेले आहेत. म्हणजे मन बुद्धीला जोडतं, बुद्धी आपली चित्ताशी जोडते, चित्त अहंकाराशी जोडतं आणि अहंकार आपल्या अंतःकरणाशी जोडला जातो. हे सगळे एकमेकांच्या मध्ये एक प्रकारचं सुसूत्रता घेऊन जगणारे ही तत्व आहेत. मग त्यामध्ये मनाचं कार्य काय? ज्या पद्धतीने या मुंग्या बाहेरून अन्नाचे कण घेऊन येतात, आपल्या वारुळामध्ये प्रवेश करतात, तसं मन या दृश्य जगामध्ये अनंत गोष्टींना घेऊन आपल्या चित्ताच्या दृष्टीने प्रवास करू लागतं. हे मन जेव्हा या वेगवेगळ्या गोष्टींना घेऊन आपल्या चित्ताच्या दृष्टीने प्रवास करतं, तेव्हा बुद्धी हा त्याचा टोल नाका असतो, चेक पॉइंट असतो, की मन जे घेऊन येतंय ही आपली सत्सद विवेक बुद्धी बऱ्याचदा एक प्रकारे तपासण्याचा प्रयत्न करते. पण बुद्धी ही हतबल असते, कारण की बुद्धीवरती जे संस्कार आहेत त्यामध्ये वासनेचा प्रभाव हा विलक्षण आहे. त्यामुळे बुद्धी देखील बऱ्याचदा चुकीच्या गोष्टींना देखील मानण्यास तयार होते. हीच बुद्धी जेव्हा या मनाला या संकल्प विकल्पाच्या आधाराने चाललेल्या गोष्टींना अंतःकरणात घेऊन जाऊ लागते, तेव्हा त्याचा एक गोळा तयार होतो ज्याचं नाव चित्त आहे. या चित्तामध्ये या अनंत वासना आपल्या अंतःकरणामध्ये साठवल्या जातात. या चित्ताचं जे अधिष्ठान आहे त्याचं नाव अंतःकरण आहे. या चित्ताची जी व्यक्त प्रवृत्ती आहे त्याचं नाव अहंकार आहे. आणि श्रोतेहो, जेव्हा जीव या देहाला सोडतो, जेव्हा हे मन या जाणीवेच्या आधाराने लोपतं, जेव्हा हा देह अचेतन होतो, तेव्हा हे मन ज्या क्षणी लोपतं, त्या सरशी या अंतःकरणामध्ये आजपर्यंत केलेल्या या बऱ्या वाईट कर्मांचे संस्कार रूपी जो सूक्ष्म देह आहे, जो अंतःकरणाच्या अधिष्ठानावरती बसलेला आहे, ते अंतःकरणाच्या अधिष्ठानावरती असलेलं सूक्ष्म देहाचं पटल हेच आमच्या पुनर्जन्माच्या दृष्टीने वाटचालीचं भांडवल ठरत असतं. याशिवाय अन्य पुनर्जन्माचं दुसरं कुठलंही तत्व नाही. हे समर्थ माऊली या वेगवेगळ्या शंकांच्या आधाराने या समासामध्ये आपल्याला सांगू इच्छित आहे. त्याचं विस्तृत चिंतन आपण आता पुढील 3 टप्प्यांमध्ये बघूयात. जानकी जीवन स्मरण जय जय.